आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। विधायक गणपत गायकवाड़ की लंबी उम्र के लिए हवन। कल्याण पूर्व विधायक गणपत गायकवाड़ के जन्मदिन के अवसर पर उनकी लंबी आयु के लिए पूर्व नगर सेविका इंदिरा तरे और सामाजिक कार्यकर्ता नितिन तरे ने आशेले गावदेवी मंदिर में होम हवन का आयोजन किया। इसके अलावा आशेले गांव के मुख्य मार्ग पर सफाई अभियान भी चला गया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में बीजेपी कार्यकर्ता और ग्रामीण शामिल हुए। नागरिकों ने अपने लाडले विधायक गणपत गायकवाड़ के जल्द से जल्द एक बार फिर जनता के बीच आए और सामाजिक कार्य कर लोगों का भला करे ऐसी इच्छा जताई और उनकी दीर्घायु के लिए प्रार्थना भी की। सर्वप्रथम आम्ही कल्याण पूर्वचे लाडके आमदार गणपत शेठ गायकवाड यांना वाढदिवसाच्या सर्व नागरिकांकडून लाख लाख शुभेच्छा। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशेगाव गावदेवी मंदिर येथे समस्त आशेगावचे भाजप पदाधिकारी आणि तसेच आमदार गणपत शेठ गायकवाड यांचे समर्थक यांनी सगळ्यांनी मिळून एक होम हवनचा कार्यक्रम आयोजित केला होता। तो यासाठी केला होता का आमच्या दादांची तब्येत ही सुदृढ राहो, व्यवस्थित राहो आणि ते लवकरात लवकर आमच्यामध्ये सामील व्हावं यासाठी आम्ही होम हवनचा कार्यक्रम केला होता। तसेच याच कार्यक्रम आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण प्रभागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही स्वच्छता अभियान इथे राबवण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने इथे आशेचे कार्यकर्ते दादांचे समर्थक जमलेले आहेत आणि स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे। आमदार गणपत शेठ गायकवाड कल्याण पूर्व 142 विधानसभा आज 14 जून हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी एक पवित्र दिवस आम्ही मानतो। कारण या दिवसाला आई तिसाई मातेने, गणपती बाप्पाने, हर एक देव धर्माने एक असा व्यक्ती जन्माला दिला की त्या व्यक्तीने गोरगरिबांसाठी धावपळ करणं, लोकांच्या आरोग्याची काळजी करणं, गोरगरिबांना इतर जाणं, कुठल्या संकटाला जाणं, कुठल्याही परिस्थितीला उभं राहणं म्हणजे सन्माननीय गणपत शेठ गायकवाड। आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि मी सर्व भाजप कार्यकर्त्यांतर्फे व गावकऱ्यांच्या सर्व तर्फे सन्माननीय आमदार गणपत शेठ गायकवाडांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी गावदेवी मातेच्या पण चरणी प्रार्थना करतो। आणि गावदेवी मातेकडे जे होम हवन आम्ही केलं आज आषाढीमध्ये की दादांचं उदंड आयुष्य लाभो, लवकरात लवकर दादा आम्हा सर्वांमध्ये उपस्थित व्हावं अशा आईच्या चरणी आम्ही साकडे घातलेले आहे। परंतु या परिस्थितीमध्ये जे आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या धर्मपत्नी आहेत जे सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांनी जे कार्य त्यांचं सांभाळलं आहे ते फार कौतुकास्पद आहे। मी एवढंच सांगतो आईला आज सुलभाताईंना की ताई जोपर्यंत दादा येत नाही तोपर्यंत कुठलाही कार्यकर्ता गावाच्या सेवेसाठी कमी पडणार नाही आणि तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की कुठेतरी गावाचं काम कमी होतंय। आम्ही जोमाने काम करू, तुमचा आशीर्वाद आमच्या संगती आहे, गणपत शेठचा आशीर्वाद आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही सुलभाताई बरोबर आहोत आणि काम जोमाने करू। येणाऱ्या निवडणुकीमध्ये सन्माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड 4थी वेळ आम्ही आमदार बनू आणि मंत्री पण बनू हे आम्ही शपथ खाऊन सांगतो। या गावातनं जास्तीत जास्त मेहनत करू, इतर गावात करू। आई गणपत शेठ गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। एकच वादा, एकच वादा।